अकोला जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील गीतानगर येथे ताकजुरे अर्बन आणि टीएमटी ग्रुपने दामदुप्पट व्याजाच्या पैशांचा आमिष देऊन सुमारे 2000 गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी गंडवलं। यामध्ये मुंबई, सुरत, बुलढाणा, वाशिम आणि अकोल्यातील गुंतवणूकदारांचा समावेश आहे। या प्रकरणी शेकडो गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। ताकजुरे अर्बन व टीएमटी ग्रुपचे 17 संचालक व कर्मचाऱ्यांनी गीतानगर येथील कार्यालय बंद करून पोबारा केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी जुने शहर पोलिसांकडे केलाय। या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केलाय। ताकजुरे अर्बन आणि टीएमटी ग्रुपने गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे सभासद व गुंतवणूकदारांची सभा घेऊन संस्था अडचणीत आल्याची बाब पुढे ठेवली आणि लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलं, परंतु अद्यापपर्यंत पैसे गुंतवणूकदारांना मिळाले नसल्याची ओरड आहे। शेकडो गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे गुंतवल्यास दामदुप्पट व्याजाच्या पैशांचा आमिष देऊन त्यांना गंडा घालण्यात आला। एवढ्यावरच न थांबता तुषार ताकजुरे यानं लघु उद्योगासाठी कमी पैशात दर्जेदार माल देण्याचं आमिष दिलं। अनेक गुंतवणूकदारांनी सोने गहाण ठेवून गुंतवणूक केली। ठगबाजांनी टप्प्याटप्प्यानं पैसे देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला। असे एक नव्हे तर 1.5 ते 2,000 गुंतवणूकदारांना ताकजुरे अर्बन व टीएमटी ग्रुपनं कोट्यवधी रुपयांना गंडवून त्यांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय। अर्बन बँक काढली, ताकजुरे त्यांनी नंतर पुन्हा गृहोद्योग पण सुद्धा काढला, ऑफिस पण काढलं त्यांनी आणि आम्हाला सर्वांना असं विश्वास घेऊन त्यांनी फसवणूक केली। आम्ही दाखवलं आम्हाला त्यांनी की आम्ही तुम्ही जर पैसे भरले तर तुम्हाला 10% तुम्हाला देऊ, आम्ही व्याजदर देऊ, गृहोद्योगमध्ये आम्ही गुंतवणूक करू, हे तुमचंच गृहोद्योग समजा आणि याचा जो नफा मिळणार आहे तो तुम्हाला देऊ। आम्ही पूर्ण भारतभर की महाराष्ट्रभर आम्ही शाखा ओपन करू, प्रत्येक गावाला त्यांनी दुकान पण दिले। असं करून त्यांनी सर्वांना फ्रॉड करून त्यांनी लाखो रुपये घेऊन तो पळून गेला।